नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका. आता जे चेंज ऑफ ॲड्रेसची जी NOC मिळते ते प्रथम हे लक्षात ठेवा. तुमच्या गाडीचं कर्ज हे फिटलेलं पाहिजे, म्हणजे HP त्या RC बुकवर नसायला पाहिजे. पहिली गोष्ट, तुमच्या वाहनाचे सर्व पेपर म्हणजे रिक्षाचे असून द्या, टॅक्सीचे असून द्या, हे संपूर्ण पेपर अपडेट करायचे असतात, अपडेट लागतात. मग तुम्ही RTOला जायचं, एक साधा 2 ओळीचा अर्ज लिहायचा. माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी, मी पूर्वी ह्या पत्त्यावरती राहत होतो, आत्ता मी इथं राहत नसून कायमस्वरूपी मी माझ्या गावी, तालुका, जिल्हा सांगली त्या RTOच्या कार्यक्षेत्रात मी राहायला आहे. 2 ओळीचा अर्ज करायचा, तरी मला चेंज ऑफ ॲड्रेसची NOC द्यावी. मग तिथं बाहेरचा एक फॉर्म घ्यायचा, तुमचा परमिट नूतनीकरण वगैरे जे काय असतं ते, बाकी कुठले फॉर्म जोडायचे नसतात, म्हणजे ते अप्रूव्हल करतात 2 अधिकारी. मग तुम्ही त्याला ते सगळे तुमचे पेपर जोडायचे. ओरिजिनल परमिट तुमचं संगतीनं हवा आहे, RC बुक हवा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि हे मग तुम्ही RTOच्या 3 अधिकाऱ्यांच्या सह्या घ्यायच्या. आता हे RTOवाल्यांना सुद्धा कायदा माहिती नाही. आता पुण्यातनं तरी NOC निघालेली नसेल, मुंबईतून धडाडा NOC निघतात. चेंज ऑफ ॲड्रेस म्हणजे गाडी तुमच्याच नावावर राहते, नंबर तोच राहतो. महाराष्ट्रात कुठेही परवाना आणखीन गाडी म्हणजे तुमच्या गावीसुद्धा स्थलांतरित होते आणि मग तिथं तुम्ही व्यवसाय करू शकता. तुम्ही इथंच राहत नाही. समजा पुण्यातल्या रिक्षा असून द्यात, मुंबईतल्या रिक्षा असून द्यात, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं लोकेशन करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुमचा आधार कार्डाचा पत्ता तिकडचा केलेला पाहिजे, म्हणजे तुम्ही आता ज्या ठिकाणी राहणार ते. आणखीन तुमचं लायसनचा पत्ता तिकडचा करायचा. एवढी जर तुमची कागदपत्रं असली तर चेंज ऑफ ॲड्रेस ते परमिट सरेंडर करतात. तर तुम्हाला एकच पावती देतात बघा. सलेंडर परमिट केलेली एकच पावती देतात. ओरिजिनल पेपर हे तुमच्याकडंच, RC बुक वगैरे RTOमध्ये जिथून NOC काढणार तिथं विसरायचं नाही, ओरिजिनल परमिट विसरायचं नाही. आणि ते पेपर सगळे घ्यायचे, तुमच्या वाहनाचे पेपर, आधार कार्ड वगैरे हे अपलोड करायचे आणि लोकेशन टाकायचं. आणि तिथं तुम्हाला जवळजवळ 850 रुपये फी भरावी लागते. आणि मग ते RC बुक वगैरे त्या RTOमध्ये तुम्हाला जमा करायचं आहे. 4 दिवसात लोकेशन तुमचं समजा सांगली RTOचं जे तुम्ही टाकलं आहे ते तुम्ही राहता तिथं, आणि परवाना क्रमांक ही तोच राहतो. आणि मग तिकडं पेपर जमा करायचे. त्या गाडीचं लोकेशन झालं की पुन्हा 2-3 दिवसानं जायचं तुमचं परमिट घेऊन, आणि त्यांना सांगायचं हे व्हेरीफाय करा, मला इथल्या पत्त्याचं परमिट द्या. तिथं तुम्हाला RC बुक दुसरं येतं. म्हणजे जी 850 रुपये फी भरता त्यात तुमची ह्याची फी असते, RC बुकची फी, पोस्टेज खर्च आणि 500-600 रुपये फी, असे सर्वसाधारणपणे 850 रुपये तुम्हाला फी भरावी लागते. ती गाडी तुमच्या नावावरती होते. अशा पद्धतीनं काम करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परवाना रिक्षा स्थलांतरित